इकडं प्रश्न अलीकडं बघा। आता या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्या। सावकाराला धंद्यात काय सांगतोय, फार नुकसान सोसावे लागले। आता नुकसान सोसावे लागणे अशा प्रकारचा तिथं वाक्प्रचार आलेला आहे। नुकसान सोसावे लागणे अशा प्रकारचा वाक्प्रचार तिथे आलेला आहे। मग आता काय येणार आहे, गंडांतर येणे का? आता त्याच्यावरती असं म्हटलं आहे का की त्याच्यावरती गंडांतर आलं? अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी आलेला नाही। गंडांतर येणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी खूप मोठं संकट येणे अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली असते। त्यानंतर आता इथं काय, खार लागणे। आता दोन गोष्टी आहे। खार लागणे म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीविषयी जर त्या ठिकाणी जळत असेल, बरोबर का, त्याची जडव वृत्ती जर त्या ठिकाणी असेल तर त्याला एक म्हटलं जातं खार लागणे। आणि दुसरा खार लागणे म्हणजे काय, याचा अर्थ होतो नुकसान सोसावे लागणे। समजलं का? खार लागणे याचा दुसरा अर्थ होतो नुकसान सोसावे लागणे। अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं बाळांनो खार लागणे। आणि तुला माझा एवढा काय खार लागतोय, खार एवढा काय लागतोय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीची जडव वृत्ती असते, ती जडव वृत्ती सुद्धा यातनं प्रकट होत असते। पण इथं येताना हा खार लागणे कशासाठी आलाय, तर त्याला नुकसान सोसावं लागते आहे। त्यानंतर 3 नंबरचा पर्याय तुम्हाला दिलेला होता गत्यंतर नसणे। गत्यंतर नसणे म्हणजे कुठल्याही प्रकारचा उपाय त्या ठिकाणी नसणे, याला म्हटलं जातं गत्यंतर नसणे। अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे। खापर फोडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीला परिपूर्णपणे दोष देणे। तू माझ्यावर नको खापर फोड बरं का, या सर्व गोष्टींचं म्हणतो ना आपण असं, तर त्याला म्हटलं जातं मित्रांनो खापर फोडणे म्हणजे काय, तर समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी दोष देणे, या पद्धतीने ते ओळखलं जातं। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं। हा होता प्रश्न क्रमांक